नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण ट्रिवियल किंवा कॉमन नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स हा भाग पूर्ण केलेला आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो भाग आहे पॉइंट नंबर 12.3.2 दॅट इज ट्रिवियल अँड आययुपीसी नेम्स ऑफ कीटोन्स. तर ह्या कीटोन्सचे नॉमेनक्लेचर घेताना या ट्रिवियल नेम्सलाच आपण कोणतं नेम्स म्हणतो? कॉमन नेम्स. लक्षात. तर ह्यांची कॉमन नेम्स घेताना आपल्याला माहिती आहे की अलिफॅटिक कीटोन्स जे आहेत, कीटोन्स दे आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, अलिफॅटिक कीटोन्स अँड अरोमॅटिक कीटोन्स. तर अलिफॅटिक कीटोन्सचे आपण दोन टाइप घेतले होते, सिंपल कीटोन्स आणि मिक्स्ड कीटोन्स. बरोबर आहे? सिंपल कीटोन्स अँड मिक्स्ड कीटोन्स. तर ह्याचं कॉमन नेम्स घेताना आपल्याला त्यांची उदाहरणं कशी घेता येतील. समजा सिंपल कीटोनचं उदाहरण जे आहे ते आहे CH3COCH3 आणि मिक्स्ड कीटोनचं आहे CH3CO C2H5. त्याच्या डेफिनेशन आपण घेतलेले आहेत. कार्बोनिल कार्बनला अटॅच दोन सेम जर अल्काइल ग्रुप्स असतील तर त्यांना म्हणतो आपण सिंपल कीटोन्स, सिंपल अलिफॅटिक कीटोन्स. आणि कार्बोनिल कार्बनला अटॅच टू डिफरंट अल्काइल ग्रुप्स असतील तर त्यांना म्हणतो आपण मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल कीटोन्स. तर आता ह्यांची नावं कशी द्यायची मग? आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये ए पॉइंट जो घेतलाय त्यांनी कॉमन नेम्सचा घेतलाय, कॉमन नेम्स किंवा ट्रिवियल नेम्स ऑफ कीटोन्स. आणि बी मध्ये घेतले आययुपीसी नेम्स. या ठिकाणी दिले त्यांनी द ट्रिवियल नेम्स ऑफ अलिफॅटिक कीटोन्स दे आर बेस्ड ऑन द नेम्स ऑफ अल्काइल ग्रुप्स और अराइल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन. The names of alkyls or aryl groups are written in alphabetical order followed by the word ketone. या ठिकाणी आपल्याला सिंपल कीटोन्स आणि मिक्स्ड कीटोन्स मध्ये आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला माहिती आहे की दोन्ही अल्काइल ग्रुप्स कसे आहेत, सेम आहेत. तर दोन अल्काइल ग्रुप आहेत. लक्षात. एक असेल तर आपण प्रिफिक्स वापरत नाही, दोन अल्काइल ग्रुप आहेत म्हणून आपण इथं काय वापरणार? डायमिथाइल. लक्षात. याचं नाव काय आहे मग? डायमिथाइल फॉलोड बाय द वर्ड कीटोन. म्हणून ह्याचं जे नाव येईल ते येईल डायमिथाइल कीटोन. आणि ह्याला आपण कॉमन नेम मध्ये ह्याला काय म्हणतो? आपण ऍसिटोन सुद्धा म्हणतो आपण. लक्षात. तर या ठिकाणी बघा, हा इथाइल ग्रुप आहे. हा ग्रुप कोणता आहे? इथाइल. आणि हा ग्रुप आहे मिथाइल. अल्फाबेटिकली कोण अगोदर येईल? ई अगोदर येईल आणि एम नंतर येईल. म्हणून आपण लिहिताना काय लिहिणार आहे ना? इथाइल मिथाइल कीटोन. काय लिहिणार आपण याला? इथाइल मिथाइल कीटोन. दॅट इज द कॉमन नेम ऑफ दिस अल्कोहोल, सॉरी दिस कीटोन. म्हणजे थोडक्यात आपण दिलेल्या कीटोन मध्ये तो मिक्स्ड आहे का सिंपल आहे. लक्षात. याच्यावरून आपण किती अल्काइल ग्रुप आहेत? दोन आहेत. तर इथे या ठिकाणी काय प्रिफिक्स वापरले आपण? डाय. समजा दोन्ही इथाइल ग्रुप असतील C2H5 CO C2H5 that is also the example of simple ketone. तर या ठिकाणी काय आहे नाव? डायइथाइल. डायइथाइल कीटोन. दोन इथाइल ग्रुप आहेत म्हणून डाय. दोन इथाइल ग्रुप आहेत, डायइथाइल कीटोन. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊ C6H5 CO C6H5. बघा, सिंपल मध्ये मी एक उदाहरण दिलंय, हे सेकंड उदाहरण आहे, हे थर्ड उदाहरण आहे. तर हे दोन्ही फिनाइल ग्रुप आहेत. C6H5 ग्रुपला काय म्हणतो आपण? फिनाइल ग्रुप. म्हणून याचं नाव काय येईल? कॉमन नेम डायफिनाइल फॉलोड बाय द वर्ड कीटोन. डायफिनाइल कीटोन. तर असे यांचे आपण बघा तीन उदाहरणं घेतलेत मी, 1, 2 आणि 3. कोणते अल्काइल ग्रुप आहेत ते ऑब्झर्व करायचे आणि वेगवेगळे असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचे. सेम असतील तर काय वापरणार आपण त्या ठिकाणी? डाय हे प्रिफिक्स वापरायचे. डायमिथाइल, डायइथाइल, डायफिनाइल. तर अशी आपण त्यांना नावं देणार. आणि सबस्टिट्यूटेड अलिफॅटिक कीटोन्स जर असतील, सबस्टिट्यूशन जर असेल त्या ठिकाणी अलिफॅटिक कीटोन मध्ये जर सबस्टिट्यूशन असेल तर त्यावेळेस त्यांची नावं कशी घेणार आपण? फॉर एक्झाम्पल इथे एक उदाहरण दिलेले का, पाचवं उदाहरण आहे तुम्हाला टेबल नंबर पेज नंबर 259 वर टेबल नंबर 12.2 त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे 5 नंबरचं. CH3 CH Br CO CH2
CH2 CH3. आता हा आहे सबस्टिट्यूटेड कीटोन. या ठिकाणी हा CH2 असेल, बरोबर आहे. ह्याच्यातला एक H काढून इथं काय ठेवलंय Br. हा झाला सबस्टिट्यूटेड कीटोन. यावेळेस आपण मग त्यांचं नॉमेनक्लेचर घेताना तुम्हाला सांगितलंय फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडलेले असतात ते दोन्ही कार्बन काय झाले अल्फा अल्फा. हा पण अल्फा कार्बन आहे, हा पण अल्फा कार्बन आहे, बरोबर आहे. दोन्ही अल्फा कार्बन आहेत. पण इथं सबस्टिट्यूशन आहे म्हणून या ठिकाणी आपण अल्फा ब्रोमो लिहिणार. काय लिहिणार या ठिकाणी अल्फा ब्रोमो. परंतु या ठिकाणी CH2 ग्रुप मधला एक H काढून काय ठेवलाय आपण Br ठेवलाय. म्हणून आपण पुढे काय लिहिणार मग या ठिकाणी बघा CH3 हा CH2 आहे, हा CO आणि परत हा CH2 CH2 CH3 आहे, बरोबर आहे. या ठिकाणी हा जो ग्रुप आहे 3 कार्बन वाला याला काय म्हणतो आपण हा प्रोपाइल ग्रुप आहे, बरोबर आहे. पण हा नुसता प्रोपाइल नाही तर तिन्ही कार्बन एका स्ट्रेट चेन मध्ये आहेत म्हणून तिथं प्रिफिक्स येणार N प्रोपाइल. आणि हा जो ग्रुप आहे हा C2H5 ग्रुप आहे, बरोबर. म्हणजे हा कोणता ग्रुप आहे इथाइल. दोन अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ना CO ग्रुपला फंक्शनल ग्रुपला, हा इथाइल आणि हा N प्रोपाइल. पण या ठिकाणी हा H रिप्लेस बाय काय केलाय आपण Br केलाय. पण कोणत्या ग्रुप मधनं H रिप्लेस बाय Br केलाय आपण इथाइल ग्रुप मधनं, म्हणून आपण त्याचं नाव लिहिलंय अल्फा ब्रोमो. पुढे काय येईल मग हा राहिलेला अल्काइल ग्रुप येईल ना, मग त्याचं नाव काय येईल अल्फा ब्रोमो इथाइल. आपल्याला अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचंय ह्या अल्काइल ग्रुपचं, नंतर ह्या अल्काइल ग्रुपचं, म्हणजे दोन अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. पण या ठिकाणी इथाइल अगोदर येईल आणि प्रोपाइल नंतर येईल. परंतु हा इथाइल नसून हा सबस्टिट्यूटेड इथाइल ग्रुप आहे म्हणून आपण अल्फा पोझिशनला काय जोडलाय हा फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुपला जे कार्बन जोडले ते दोन्ही कार्बन काय अल्फा कार्बन, त्याच्यानंतरचा बीटा, त्याच्यानंतरचा गॅमा. हा अल्फा कार्बन हा बीटा कार्बन. पण सबस्टिट्यूशन कुठे आहे अल्फा कार्बनला. अल्फा कार्बन मधला अल्फा कार्बनला अटॅच असणारा H रिप्लेस बाय Br केला, पण ऍक्च्युअली हा कोणता ग्रुप आहे हा इथाइल ग्रुप आहे. याच्यातला एक H काढून Br ठेवलाय, पण मेन त्याच्यातला ग्रुप कोणता आहे इथाइल, म्हणून आपण लिहिलंय अल्फा ब्रोमो इथाइल. आणि नंतर नाव काय येईल मग N प्रोपाइल. अल्फा ब्रोमो इथाइल N प्रोपाइल आणि फॉलोड बाय द वर्ड कीटोन. डॅश द्यायची काही गरज नाही ठिकाणी. नाव काय याचं अल्फा ब्रोमो इथाइल N प्रोपाइल कीटोन. दॅट इज द कॉमन नेम. आता याचा आयपीएसी नेम काय येईल मग आयपीएसी नेम घेताना आपण नंबरिंग कुठून देतो या साइडने नंबरिंग दिली तर 2 नंबर येईल, या ठिकाणी 3 नंबर येईल. 1 2 3 4 5 6 इकडनं दिलं तर 1 2 3 इथे येईल 4 आणि या ठिकाणी येईल 5. म्हणजे ह्या नंबरिंग कशा आहेत जास्त आहेत म्हणून हे आपण घेणार नाही. तर 2 कार्बनला काय जोडलेलं आहे ब्रोमो, 2 ब्रोमो, बरोबर आहे. आणि टोटल कार्बन किती आहेत मग याच्यामध्ये 1 2 3 4 5 6. पॅरेंट अल्केन काय झाला हेक्झेन. नाव देताना काय करतो आपण -E + ONE, म्हणजे याचं नाव काय आहे मग हेक्झॅनोन HEXANONE. परंतु आपल्याला CO ग्रुपची पोझिशन लिहायची म्हणून हेक्झॅन आणि ONE मध्ये 3 नंबर टाकणार आपण 3ONE. म्हणजे नाव काय आहे 2 ब्रोमो हेक्झॅन 3ONE. हे त्याचा आयपीएसी नेम. आपण आयपीएसी नेम घेऊयात नंतर. 2 ब्रोमो हेक्झॅन 3ONE. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं जर सबस्टिट्यूटेड जर असेल कीटोन्स तर त्यावेळेस आपण नाव लिहिताना पोझिशन्स डिनोट करताना आपण काय करणार अल्फा बीटा ह्या पोझिशन्स डिनोट करणार. आलं लक्षात आहे. अल्फा ब्रोमो इथाइल N प्रोपाइल कीटोन. त्याचं कॉमन आहे. आयपीएसी नेम आपण नंतर घेऊया. त्याच्यानंतर असतील त्यांचे आयपीएसी नेम्स. कॉमन नेम्स लक्षात आले. कॉमन नेम्स तुम्हाला पुस्तकात दिलेली आहेत, तर ती कॉमन नेम्स तुम्ही पाहून घ्या. लक्षात टेबल नंबर 12.2 पेज नंबर 259.
तर या ठिकाणी आयुपेसी नेम्स मध्ये आपल्याला घ्यायचंय अलिफॅटिक कीटोन्स दे आर डिराइव्ड फ्रॉम द नेम्स ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन्स by replacing ending e of alkane with one. Therefore they are named as alkanone. त्याचा पॅरेंट अल्केन शोधायचा, टोटल कार्बन किती आहे त्यामध्ये काउंट करायची, म्हणजे पॅरेंट अल्केन वरनं आपण हे नाव देणार -E प्लस ONE, म्हणजे नाव काय येईल कीटोन्सचं अल्कॅनोन. अल्कॅनोन हे त्याचं नाव येईल. लक्षात आयुपेसी नेम. The longest chain of carbon atoms containing the ketonic carbonyl group is numbered from the end closer to the carbonyl group. आता तुम्हाला नाव सांगितलं होतं का, हे नाव सांगितलं होतं का, CH3 CHBr CO CH2 CH2 CH3. तर आपण नंबरिंग अशा एंड कडनं दिली होती. या एंड कडनं जर आपण नंबरिंग दिली तर इथं CO ग्रुपला काय नंबर येतो 3, आणि या एंड कडनं नंबरिंग दिली तर काय येईल 4 नंबर. म्हणजे लेफ्ट टू राईट नंबर दिली तर 3 येईल CO ग्रुपला, आणि राईट टू लेफ्ट दिली तर 4 येईल. म्हणजे करेक्ट नंबरिंग अशा एंड कडनं नंबरिंग द्यायची सिलेक्ट केलेल्या चेनला, जिथं CO ग्रुपच्या ठिकाणी मिनिमम नंबर आला पाहिजे किंवा फंक्शनल ग्रुपच्या ठिकाणी मिनिमम नंबर आला पाहिजे. तर हा रूल झालेला आहे आपला. If two CO groups are present, then ending E of alkane is retained and the suffix -one is added to the name of the parent. आयुपेसी नेम मध्ये त्याच्यामध्ये जर दोन CO ग्रुप जर प्रेझेंट असतील, फॉर एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3, हे एक्झाम्पल आपल्याला तुम्हाला दिलेलं नाही बघा. या ठिकाणी हे एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त CO ग्रुप प्रेझेंट असतील तर त्यावेळेस काय करायचे, तर टोटल कार्बन काउंट करायचे 1 2 3 4. 4 कार्बन वाला पॅरेंट अल्केन कोण आहे, ब्युटेन. पूर्ण नाव लिहायचं. एनी सुद्धा त्यामध्ये रिटेन असेल, म्हणजे एनी रिप्लेस करायचं नाही. त्यानंतर आपण नंबरिंग इकडनं इकडे द्या, म्हणजे लेफ्ट टू राईट द्या किंवा राईट टू लेफ्ट द्या, नंबर तोच येणार. कार्बन नंबर 1 2 3 and 4. इकडनं जरी नंबरिंग दिला तर कार्बन 1 2 3 4, म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या ठिकाणी नंबर काय येणार 2 आणि 3 येणार. तो नंबर चेंज होणार नाही. लेफ्ट टू राईट द्या किंवा राईट टू लेफ्ट द्या. मग ब्युटेन कंप्लीट नाव लिहिले आपण. 4 कार्बन आहेत म्हणून पॅरेंट अल्केन ब्युटेन. कोणकोणत्या पोझिशनला हे कीटोनिक ग्रुप आहेत, 2 आणि 3 पोझिशनला, 2,3. नंबर मध्ये काय देणार आपण, कॉमा द्यायचे. इथे ब्युटेन नंतर डॅश दिली मी. सेकंड आणि थर्ड कार्बनला CO ग्रुप प्रेझेंट आहे 2,3. 2 कीटोनिक ग्रुप आहे म्हणजे डाय ONE. एक असेल तर आपण काय करतो, ई रिप्लेस बाय ONE करतो, एक कीटोनिक ग्रुप कीटो ग्रुप असेल तर. या ठिकाणी 2 कीटोन ग्रुप आहे म्हणून इथे शब्द काय आलाय डाय. आणि आयुपेसी नेम लिहिताना आपण काय लिहितो ONE, म्हणून याचं नाव येईल ब्युटेन 2,3 डाय ONE. अशा प्रकारे आपल्याला त्यांची नावे लिहिता येतील. तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं नाही, ते एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा काही अवघड जी आहेत उदाहरणं, ती उदाहरणं आपण घेऊयात. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला डायफिनाइल कीटोनचं मी उदाहरण दिलं होतं कॉमन नेम्स मध्ये, बरोबर आहे. त्याचं स्ट्रक्चर दिलेले तुम्हाला C6H5 CO C6H5. तुम्हाला स्ट्रक्चर दिलेले आहे पहा. असं स्ट्रक्चर काढलं तरी चालते तुम्ही. मध्ये अशी रिंग मी डबल बॉन्ड दाखवण्याच्या ऐवजी असे काय दाखवले, हा त्याच्यामध्ये असा राऊंड दाखवला. दॅट इज ऑल्सो द डबल बॉन्ड. पाय क्लाउड ज्याला म्हणतो ना, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड, असं दाखवलं तरी काही चुकीचं नाही. तर याला आपण कॉमन नेम काय दिलं होतं, डायफिनाइल कीटोन. 2 फिनाइल ग्रुप आहे डायफिनाइल कीटोन, किंवा ह्यालाच आपण म्हणतो बेन्झोफिनोन. काय म्हणतो याला आपण, बेन्झोफिनोन. हे दोन्ही त्याचे कॉमन नेम्स असतील, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्याचं आयुपेसी नेम सुद्धा काय देतो आपण, बेन्झोफिनोन. कॉमन नेम डायफिनाइल कीटोन आणि बेन्झोफिनोन दोन्हीपैकी कोणतंही लिहिले तरी चालते. आणि त्याचं आयुपेसी नेम सुद्धा काय आहे, बेन्झोफिनोनच आहे. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण आहे बघा आपल्याकडे. हा नेहमी यांचे आपल्याला हे एक उदाहरण आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये हा कोणता ग्रुप आहे, फिनाइल.
हा कोणता आहे मिथाइल. म्हणजे एक अल्काइल ग्रुप आहे, एक अराइल ग्रुप आहे. तर अगोदर काय येईल अल्फाबेटिकली ABCD मध्ये अगोदर काय येईल M येईल, नंतर येईल P, म्हणून याचं नाव काय येईल मिथाइल फिनाइल कीटोन. कॉमन नेम मिथाइल फिनाइल कीटोन. हा शब्द कीटोन शेवटी येणार आपल्याला, मिथाइल फिनाइल कीटोन, किंवा त्यालाच आपण लिहू शकतो ॲसिटोफिनोन. काय म्हणायचं याला, ॲसिटोफिनोन. ह्या दोन्ही कॉमन नेम्स लिहू शकता आणि त्याचा IUPAC नेम सुद्धा काय आहे ॲसिटोफिनोन. ते अशी दोन उदाहरणं दिली तुम्हाला. आणखीन एक उदाहरण आहे जे तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, ते घेते बघा उदाहरण. CH3 2 टाइम्स. 6व्या नंबरचं उदाहरण आहे C कार्बन डबल बॉन्ड कार्बन CH, C डबल बॉन्ड O CH3, CO लिहिले त्या ठिकाणी COCH3. त्याचं कॉमन नेम आहे मेसिटाइल ऑक्साइड. मेसिटाइल ऑक्साइड हे त्याचं कॉमन नेम आहे. तर या ठिकाणी स्ट्रक्चर काढूयात आपण कम्प्लीट त्याचं. CH3 CCH3. या कार्बनला दोन मिथाइल ग्रुप जोडलेले आहेत. डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. तर या ठिकाणी दोन फंक्शनल ग्रुप आहेत, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि हा CO. त्यात पहिल्यांदा प्रायोरिटी कोणाला येईल, CO ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी येईल, याला सेकंड प्रायोरिटी. लक्षात. मग नंबरिंग देताना अशा एंडकडनं नंबर द्यायचा की प्रिन्सिपल जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला मिनिमम नंबर आला पाहिजे. म्हणजे काय दिला आपण इथं कार्बन नंबर 1, हा 2, 3, हा 4 आणि हा 5. मग याच्यामध्ये प्रायोरिटीनुसार फर्स्ट प्रायोरिटी कोणाला येईल CO ग्रुपला, आणि सेकंड प्रायोरिटी येईल कार्बन डबल बॉन्ड कार्बनला. प्रायोरिटी दिलेली आहे त्यासाठी पाठ करायची आहे लक्षात. तर मग हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. तर मग अशा एंडकडनं नंबर द्यायचे की त्याला मिनिमम नंबर आला पाहिजे. इकडनं जर नंबरिंग दिली तर चुकेल. मग याला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, तो टोटल कार्बन किती आहेत 5. पण हा अल्किन जो आहे आपण प्रिफिक्सला लिहिणार. समजा हा फक्त अल्किन असला असतं तर याचं नाव काय आलं असतं पेंट 3ENE. पण या ठिकाणी ह्या अल्किन मध्ये सुद्धा इथे सबस्टिट्यूशन आहे लक्षात. कोणत्या कार्बनला, फोर्थ कार्बनला मिथाइल जोडलेलं आहे लक्षात. म्हणून आपण नाव लिहिताना त्याचं नाव लिहिणार आपण 4 मिथाइल. बरोबर आहे, 4 मिथाइल पेंट 3ENE. जर तो अल्किन असेल तर पेंट 3ENE येईल. पण आता याच्यात कीटोन आहे म्हणजे ई रिप्लेस बाय काय करणार मग आपण 4 मिथाइल पेंट 3EN ON 2ONE EN 2ONE. लक्षात आलं का नाव. बघा या ठिकाणी नाव लिहिताना हा फोर्थ कार्बनला CH3 जोडलाय म्हणून आपण दिलाय 4 मिथाइल. आता टोटल 5 कार्बन आहेत. 5 कार्बन आहेत आणि अल्किन असलं असतं तर नाव काय आलं असतं पेंट 3 आणि 4 कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे पेंट 3EN. पण या ठिकाणी नुसता अल्किन नाही तर CO ग्रुप सुद्धा फंक्शनल ग्रुप आहे. मग ह्याच्यातला ई रिप्लेस बाय काय करणार आपण ONE लिहिणार. पण ONE लिहिताना CO ग्रुपची पोझिशन लिहावी लागते म्हणून 2 येईल त्याच्यामध्ये 2ONE. त्याचं कम्प्लीट IUPAC नेम येईल 4 मिथाइल पेंट 3EN 2ONE. त्याचं कॉमन नेम आहे मेसिटाइल ऑक्साइड. ह्याच्यामध्ये मला जेवढी उदाहरणं घेता येतील बघा तेवढी उदाहरणं मी घेतलेली आहेत लक्षात. काही उदाहरणं आपण जुन्या पुस्तकामध्ये सुद्धा घेतली जी तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेली नाही. बघा प्रायोरिटी देताना समजा कीटॉनिक ग्रुप हा हायर प्रायोरिटी मध्ये नाही आला, जर तो लोअर प्रायोरिटी मध्ये आला तर त्याला प्रिफिक्स मध्ये लिहिताना आपण काय लिहिणार ऑक्झो. लक्षात. हायर प्रायोरिटी त्याला जर आली नाही, लोअर प्रायोरिटी जर असेल त्याला तर त्या ठिकाणी आपण काय लिहिणार त्याला ऑक्झो हा प्रिफिक्स म्हणून वापरणार आपण त्या ठिकाणी ऑक्झो. आता ह्याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर आपण याला उदाहरण देऊयात. एक्झाम्पल जर तुम्हाला घ्यायचं असेल पॉलिफंक्शनल कंपाऊंड्स मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्डिहाइड ग्रुप, अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप जर एका ह्याच्यामध्ये असतील तर आपल्याला माहिती आहे प्रायोरिटी
कोणाला येईल अगोदर अल्डिहाइडला येते आणि नंतर येते कीटोन ग्रुपला. या ठिकाणी एक उदाहरण आहे बघा, या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH डबल बॉन्ड O. तर हा CHO ग्रुप आहे, हा CO ग्रुप आहे. फर्स्ट प्रायोरिटी कोणाला येईल? CHO ला. सेकंड प्रायोरिटी येईल CO ला. मग या ठिकाणी CO ग्रुप काय असेल? तो सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करायचा आणि जेव्हा तो सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतात तेव्हा प्रीफिक्स काय वापरायचा आहे? ऑक्झो. कोणत्या कार्बनला येतो? सेकंड कार्बनला. लक्षात. पण ह्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हा आहे. तर आता याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाला येईल? CHO ग्रुपला आणि सेकंड प्रायोरिटी कोणाला येईल? CO ग्रुपला. ही प्रायोरिटी बघ अगोदर लक्षात घ्या. फर्स्ट प्रायोरिटी CHO ला, सेकंड प्रायोरिटी CO ला. तर मेन प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता आहे? CHO. म्हणून नंबरिंग त्या कार्बन पासून द्यायला सुरुवात करणार आपण. बरोबर आहे. ह्या कार्बन पासून आपण नंबरिंग देणार. ह्याला जर कार्बन नंबर फर्स्ट, हा कार्बन नंबर सेकंड वर दिलं तर चालेल का? असं कार्बन 1, कार्बन सेकंड, कार्बन थर्ड आणि कार्बन फोर्थ. म्हणजे टोटल कार्बन किती आहेत? 4. तर या ठिकाणी थर्ड कार्बनला CO आहे, मग 3 ऑक्झो असं त्याचं नाव होईल. आणि पॅरेंट कोण आहे? CHO हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. तर ह्याच्यात टोटल कार्बन 4 आहेत. लक्षात काय या ठिकाणी नाव? ब्युटॅनल. 3 ऑक्झो ब्युटॅनल. कारण अल्डिहाइडची नाव कशी देतो आपण? पॅरेंट चेन मधले कार्बन किती शोधायचे, त्याचा पॅरेंट अल्केन शोधायचा आणि ई रिप्लेस बाय काय करतो आपण? AN. म्हणून या ठिकाणी 3 ऑक्झो ब्युटॅनल हे त्याचं IUPAC नेम. अशा प्रकारे त्याचे आपण IUPAC नेम आणि कॉमन नेम्स घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर पेज नंबर 260 वर पहा. नेक्स्ट पेज काढायचंय. पेज नंबर 260 वर तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर. लक्षात त्याच्यामध्ये तुम्हाला राईट IUPAC नेम्स फॉर द फॉलोइंग कंपाऊंड्स. याच्यामध्ये 5 उदाहरणं दिलेली आहेत टोटल. त्यांची तुम्हाला IUPAC नेम्स लिहायचे. लक्षात. आणि ट्राय धिस खाली एक लगेच क्वेश्चन आहे. ट्राय धिस मध्ये ड्रॉ द स्ट्रक्चर्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये 1 दिले किंवा A 2 मिथाइल पेंटॅनल आणि B दिले हेक्झॅन 2 ONE. तर हे दोन्ही तुम्ही काय करा? ट्राय करून पहा. यूज युअर ब्रेन पॉवर मधलं आणि ट्राय धिस मधलं. जर समजा तुम्हाला त्यातले काही आले नाही किंवा ह्याची सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला नेक्स्ट पिरियड मध्ये देईन. धन्यवाद.